नेटवर्क इनिशिएटिव्ह. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षणांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे स्त्री पुरुष वंध्यत्व, त्याचप्रमाणे हार्मोन्सचे आजार म्हणजेच थायरॉइड आणि पीसीओडी सारख्या समस्येवरती असणारे नम्मा होमिओपॅथीचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात होमिओपॅथ तज्ञ असणाऱ्या डॉक्टर रीना वाडे मॅडम आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वांना ओळख करून देत आहे डॉक्टर रीना वाडे मॅडमची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर रीना वाडे मॅडम ह्या सध्या नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये होमिओपॅथ तज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि मला अजून सांगायचं वाटतं की आता नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र आपली सेवा देत आहे, विशेष करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याचप्रमाणे पुणे, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक, पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर, कोल्हापूर, विदर्भासाठी नागपूर आणि त्याचप्रमाणे खास करून मराठवाड्यासाठी नांदेड आणि औरंगाबाद या ठिकाणी. तर महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला नम्मा होमिओपॅथीची सेवा मिळणार आहे. या ठिकाणी असणाऱ्या इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6 जनरेशन औषधांद्वारे आपण सर्व आजारांवरती मात करू शकता. गेल्या काही वर्षात आपल्याला खास करून जीवनशैलीचे आजार वाढलेले आढळतात, ज्याच्यामध्ये मधुमेह म्हणजेच डायबिटीज आहे, उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन आहे, त्याचप्रमाणे खास करून हार्ट डिसीज म्हणजे हृदयविकार झाला आणि लठ्ठपणा ओबेसिटी यासारखे आजार दिसतातच. पण ह्याच बरोबरीने आपल्याला जीवनशैलीचे आजार म्हणून स्त्री पुरुष वंध्यत्वाची समस्या सुद्धा वाढलेली आढळते. ह्याचप्रमाणे हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा आपल्याला वाढलेले आढळतात, ज्याच्यामध्ये विशेष करून थायरॉइडची समस्या आहे, स्त्रियांमध्ये पीसीओडीची समस्या आहे. तर ह्यासाठी ठोस उपचार आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये आज उपलब्ध आहेतच. पण ह्या व्यतिरिक्तही विविध स्वरूपाचे इतर आजार, ज्याच्यामध्ये विशेष करून दीर्घकाळ चालणारे आजार आहेत, पोटविकार आहेत, ॲसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन झालं किंवा त्याच अनुषंगाने इरिटेबल बाउल सिंड्रोम, IBS सारखी समस्या, कोलायटिस सारखी समस्या किंवा या अनुषंगाने आपल्याला पाईल्स फिशर फिशुला म्हणजे मूळव्याधीसारखी समस्या. तर ह्या समस्यांचं निराकरण आज नम्मा होमिओपॅथीमध्ये होऊ शकतं. ह्या व्यतिरिक्त आपल्याला खास करून श्वसन विकार म्हणजे दमा, अस्थमा, ॲलर्जी सारखे आजार असोत किंवा स्किन डिसीज म्हणजे त्वचारोग झाले, ज्याच्यामध्ये सोरायसिस, व्हिटिलिगो म्हणजे ल्युकोडर्मा, पांढरे डाग ज्याला म्हटलं जातं, किंवा त्याच अनुषंगाने एक्झिमा, खास खरूज नाईटासारखा प्रकार आहे, किंवा पिंपल्सची समस्या असो, केस गळण्याची समस्या असो, कोंड्याची समस्या असो, ह्यासाठी सुद्धा आपल्याला ठोस उपचार मिळणार आहेत. या व्यतिरिक्त व्हेरिकोज व्हेनसाठी मला वाटतं आवर्जून खास उपचार हे नम्मा होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेतच. या व्यतिरिक्त गेल्या काही वर्षांमध्ये मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर म्हणजेच सांधेदुखीची समस्या खूप बळावलेली दिसते, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी प्रामुख्याने दिसतेच, पण या व्यतिरिक्त फ्रोझन शोल्डर झाला किंवा खुब्याची सांधेदुखी म्हणजे कोरोनानंतर हिप जॉईंटमध्ये एव्हियन सारखी समस्या आपल्याला बळावलेली दिसते. तर ह्यावरती सुद्धा ठोस उपचार उपलब्ध आहेत. विविध प्रकारची सांधेदुखी, ज्याच्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, सोरायसिस नंतरची सांधेदुखी, तापानंतरची सांधेदुखी आहेच. पण या व्यतिरिक्त मणक्यांचे विकार, ज्याच्यामध्ये मानपाट कंबरदुखी, यामध्ये आपल्याला स्लिप डिस्क, सायटिका सारखे आजार दिसतात. तर ह्यासाठी सुद्धा आपल्याला ठोस उपचार मिळणार आहेत. तर जरूर ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून आपण स्त्रीरोग, मासिक पाळीच्या समस्या, पीसीओडी, थायरॉइड सारख्या समस्यांचं निराकरण करणार आहोत. पण त्याच्या बरोबरीने पुरुष वंध्यत्व म्हणजेच लो स्पर्म काउंट झाला किंवा इतरही समस्या ज्या आहेत, पुरुषांच्या लैंगिक समस्या आहेत, ह्याचाही उहापोह आपण आजच्या कार्यक्रमात करणार आहोत. तर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया डॉक्टर रीना वाडे मॅडमचं. नमस्कार मॅडम. आजच्या कार्यक्रमात खास करून पहिला प्रश्न माझा हाच राहील की नम्मा होमिओपॅथीमध्ये जे आपण इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6 जनरेशन औषधांचा वापर करता, हे काय सांगता येईल? नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा वापर करतोय, ज्यामध्ये आपण एक नाही तर अनेक आजारांवरती उत्कृष्ट पद्धतीने इलाज करून रुग्णाला आनंददायी जीवन देण्यासाठी मदत करतोय. यामध्ये आपण काय करतोय की पेशंटला जे पण काही आजार असतात, काही असे आजार असतात की जे तुमच्या अनुवांशिक बदलांच्या गुणधर्माच्या बदलांमुळे पण येऊ शकतात, जेनेटिक डिसीजेस, त्या जीन लेवलवरती अभ्यास करून पेशंटची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे औषधांचा उपचार पद्धती आहे, हे पेशंटचा मानसिक शारीरिक स्थिती, मानसिक शारीरिक ताणतणाव, त्यांच्याबद्दलची जीवनशैली, त्यांच्याबद्दलच्या आवडीनिवडी म्हणजे सर्व काही समजून घेऊन पेशंटला, रुग्णाला समजून त्यावरती औषध उपचार आपण करतोय. ज्या औषधांच्या द्वारे आपण पेशंटला कुठल्याही प्रकारच्या दुष्परिणामाशिवाय खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो आणि आजाराला म्हणजे ज्या स्थितीमध्ये किंवा ज्या स्टेजमध्ये पेशंट आपल्याकडे आले त्या स्टेजमध्ये थांबवण्यासाठी पण मदत करतोय, ज्यामुळे आपण फ्युचरमध्ये होणारे दुष्परिणाम किंवा धोके त्या आजारांमुळे असणारे आपण थांबवू शकतो.
हेच आपण आता जाणून घेतलं खास करून इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशन औषधांविषयी आणि ज्याद्वारे आपण सर्व आजारांवर मात करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औषधांना कोणतेही दुष्परिणाम नाहीत, कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाची अशी ही औषध प्रणाली आहे. वरदान स्वरूपाची औषध प्रणाली जी आपल्याला आता उपलब्ध आहे नम्मा होमिओपॅथीमध्ये. संपूर्ण महाराष्ट्रभर नम्मा होमिओपॅथी आपली सेवा देत आहे. विशेष करून मुंबईमध्ये दादर, त्याचप्रमाणे ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर सर्वत्र आपल्याला ही सेवा उपलब्ध आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मला पुन्हा एकदा सर्वक्षांना सांगायचे की आजच्या कार्यक्रमात आपण खास करून स्त्री पुरुष वंध्यत्व आणि त्याचप्रमाणे हार्मोनल इम्बॅलन्सेस म्हणजे ज्याच्यामध्ये थायरॉइड, पीसीओडी सारखी समस्या आहे ह्याविषयी आपण उहापोह करत आहोत. तो सुरुवात करत असताना अर्थातच मॅडम खास करून स्त्रीरोगापासून आपण करूया की गेल्या काही वर्षांमध्ये मासिक पाळीशी निगडीत समस्या खूप दिसतात खास करून स्त्रियांमध्ये आणि ह्याचं मुख्य कारण एक पीसीओडी आपल्याला दिसतं. पीसीओडीची समस्या खूप स्त्रियांमध्ये गेल्या काही वर्षात वाढलेली आहे. तर ह्याविषयी सर्वप्रथम आम्हाला सांगा पीसीओडी म्हणजे काय, काय सांगता येईल? पीसीओडी म्हणजे नेमकं काय तर हा एक हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. यामध्ये मुख्यत्वे काय होतं की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणजे तुमचं जे अंडाशय आहे त्यामध्ये तुमचे जे सिस्ट बनायला लागतात म्हणजे गाठी बनायला लागतात. जेव्हा तुमचं जे ओव्हम आहे ते व्यवस्थितपणे मॅच्युअर्ड होत नाही किंवा अपरिपक्व राहिल्यामुळे काय होतं ना की ते रिलीज होत नाही आणि ते त्या ओव्हरीजमध्ये साचायला सुरू होतं. जेव्हा एकापेक्षा अनेक अनमॅच्युअर्ड फॉलिकल्स तिथे जेव्हा जमायला लागतात, साचायला लागतात, तेव्हा तिथे आपल्याला सिस्ट फॉर्मेशन होतं आणि त्याच आजाराला आपण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज असं सुद्धा म्हणू शकतो. यामुळे काय होतं की स्त्रियांमध्ये बरेचसे आपल्याला लक्षणं दिसायला लागतात आणि हेच जर कंटिन्यू राहिलं तर पुढे जाऊन त्यांना गर्भधारणेला सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतात. इन्फर्टिलिटी सारखे सुद्धा इश्यूज या पेशंटमध्ये बघायला मिळतात. हेच आपण आता जाणून घेतलं पीसीओडी सारखी समस्या आणि ह्या सर्व असणाऱ्या समस्येवरती मात करता येणं शक्य आहे नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांनी जी आहेत इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशन औषधं. अर्थातच पीसीओडीमुळे आपल्याला कधी कधी ह्या मुलींना पुढे जाऊन वंध्यत्वाला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं असं आपण सांगितलं. तर पीसीओडीवरती मात करण्यासाठी नम्मामध्ये काय उपचार प्रणाली आहे, काय सांगता येईल? नम्मा होमिओपॅथीमध्ये पीसीओडीसाठी इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही उपचार पद्धती आपण वापरतोय. म्हणजे जर आमच्याकडे एका वेळेला 5 पीसीओडीचे जरी रुग्ण आले तर आपण त्यांना सेम उपचार पद्धती देत नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचे आपण हॉर्मोनल थेरपीज वगैरे पण त्यांना देत नाहीये. रुग्णाचा योग्य तो तपासणी करून योग्य तो अभ्यास करून त्यांना जे सुटेबल औषधी आहे जे त्यांच्या स्वभावाला कन्सिडर करून दिल्या जातं त्याच औषधांनी आपण काय करतोय की पेशंटचा हॉर्मोनल बॅलन्स करण्यासाठी मदत करतोय, रक्तप्रवाह इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतोय जेणेकरून त्यांना जे सिस्ट फॉर्मेशन होत आहेत ते वाढणार नाही पुढे जाऊन आणि जो काही त्रास आहे रुग्णाला तो पण हळूवार पद्धतीने कमी होऊ शकतो. ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक प्रेक्षक आपल्याला प्रश्न विचारतात. त्यातलाच एक प्रश्न घेऊया आपण. बोला मॅडम. नमस्कार, मी प्राची जाधव. माझं वय 20 वर्ष. मी मुंबईवरून बोलते आहे. मला 1 वर्षापासून त्रास होतोय की केस खूप गळायला लागले, परत माझे पिरियड्स इरेग्युलर झाले, 2-2 महिने येत नाही. तर मला त्याच्यासाठी माझ्या डॉक्टरांनी हॉर्मोनल ट्रीटमेंट स्टार्ट केली, काही गोळ्या दिल्या, पण तरी त्याच्याने काही होत नाही. आता तर असं झालंय की चेहऱ्यावरती पुळ्या येणं, असे थोडेसे केस दिसणं, लव येणं ज्याला म्हणतो. तर त्याच्यासाठी काही करू शकतो का? जरूर. मला वाटतं पीसीओडीचा त्रास दिसतोय त्यांना. रीना मॅडम काय सांगता येईल त्यांना? पीसीओडीच्या समस्या बहुतेकदा कमी वयात बघायला मिळतात आपल्याला. तर नक्कीच तुम्ही एकदा आपल्या नम्मा होमिओपॅथीच्या जवळच्या ब्रांचला व्हिजिट करा जेणेकरून तुमचे व्यवस्थित रिपोर्ट्स बघून तुमची योग्य ती माहिती घेऊन तुमच्या त्या आजारावरती आपण एक निदान करून औषध उपचार लवकरात लवकर सुरू करू शकतो. तर त्यामुळे काय होईल की तुमच्या मासिक पाळीच्या तक्रारी पण सॉल्व्ह होतील आणि बाकीचे जे तुम्ही लक्षणं सांगितलेत मॅडम ते पण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतील. मॅडम पीसीओडी विषयी आपण आता बोललोच, त्याच अनुषंगाने एक दुसरी समस्या दिसते जी खूप कॉमन आहे, हार्मोन्स रिलेटेड आहे आणि ती आहे थायरॉइडची. आणि हे थायरॉइडचे रुग्ण स्त्री आणि पुरुष दोघेही औषधं घेत राहतात आयुष्यभर, पण कायमस्वरूपी ह्याच्यावरती आपल्याला काही जर का मात करायची असेल तर काय सांगता येईल? थायरॉइड एक छोटीशी ग्रंथी आहे आपल्या गळ्यामध्ये ज्यामधून T3, T4 नावाचे हॉर्मोन्स बाहेर पडतात आणि याच हॉर्मोन्सचं काम काय की अगदी केसापासून पायापर्यंत तुमच्या संपूर्ण गोष्टी सांभाळणं किंवा बॅलन्स करणं. आणि जेव्हा यांच्यामध्ये बिघाड होतो, या हॉर्मोन्समध्ये
हार्मोन्समध्ये बिघाड व्हायला लागतो शरीरामध्ये, तेव्हा थायरॉईडच्या समस्या बघायला मिळतात. सो बेसिकली थायरॉईडमध्ये 2 मुख्यत्वे आजार आपण बघतो, एक हायपोथायरॉइडिझम आणि दुसरा हायपरथायरॉइडिझम. सो हायपोथायरॉइड रुग्ण आम्हाला सांगतात की त्यांचं पचन व्यवस्थित होत नाहीये, भूक लागत नाहीये, पोट रेग्युलर साफ होत नाहीये, वजन जास्त वाढायला सुरुवात होतीये, केस गळण्याचं प्रमाण वाढलंय, त्वचेवरती कोरडेपणा येतो, अंगावरती खाज आल्यासारखं होतं, मासिक पाळीच्या तक्रारी त्यांना जाणवतात किंवा झोप व्यवस्थित शांत लागत नाहीये, त्यांना खूप जास्त थकवा येतो. म्हणजे थोडं जरी काम केलं तरी त्यांना असं वाटतं की मी खूप काहीतरी काम केलंय, खूप गळून गेल्यासारखं वाटतं, ताकद एनर्जी लेवल त्यांची खूप डाऊन झालेली असते आणि कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट येत नाही, रिफ्रेशिंग फिलिंग राहत नाही. सो यासाठी आपण नम्मा होमिओपॅथीमध्ये काय करतोय ना की कुठल्याही प्रकारच्या हॉर्मोन्सच्या गोळ्या न वापरता किंवा रुग्णाला बाकीच्या हॉर्मोन्सची पण सवय नाही राहिली पाहिजे, डिपेंडन्सी नाही राहिली पाहिजे, त्यासाठी आपण त्या ग्रंथीने स्वतःहून काम करायला पाहिजे, तिने स्वतःचे हॉर्मोन्स बनवायला पाहिजे आणि तेच रक्तामध्ये मिसळून तुमच्या शरीराची स्थिती त्यांनी सांभाळली गेली पाहिजे. या लेव्हलपर्यंत आपण नम्मा होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीचा वापर करून थायरॉईडमध्ये फक्त हायपोथायरॉइडच नाही तर हायपरथायरॉइडिझम, गॉयटर सारख्या समस्या किंवा आणखी पण कुठल्या ज्या समस्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने बऱ्या करू शकतो. या अनुषंगाने आपल्याला अनेक प्रेक्षक प्रश्न विचारत आहेत, त्यातलाच एक प्रश्न घेऊया आपण. बोला. नमस्कार, मी साक्षी जाधव बोलते आहे. मला असं सांगायचं होतं, 1 वर्षापासून मला थायरॉईडचा त्रास सुरू झाला आहे. बहुधा डॉक्टरांनी सांगितलं आहे, मी अल्ट्रॉक्सिन नावाची 50 पॉवरची गोळी घेते आहे. तर त्रास असा होतो की पोट साफ होत नाही, झोप येत राहते, सुस्तपणा वाटतो, कामात एनर्जी वाटत नाही. गोळ्या घेऊन सुद्धा जसं आता मी टीव्ही पाहत होती तर मॅडम म्हणाल्या रिपोर्ट नॉर्मल येतो, पण हे सगळं जे लक्षण आहेत ती काही जात नाही. तर ते होमिओपॅथीमध्ये काही करू शकतो का? जरूर आपल्याला डॉक्टर रीना मार्गदर्शन करतील. काय सांगता येईल? साक्षी, तुमचा जो पण काही त्रास आहे थायरॉईडचा तो नक्कीच आपण खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये आणू शकतो, कारण की तुमची जी काही गोळी चालू आहे ना ही कदाचित तुम्हाला लाईफ टाईमपर्यंत पण घेण्याची गरज पडू शकते आणि यामुळे तुम्हाला जे पण काही लक्षणं तुम्ही सांगताय की तुम्हाला भरपूर त्रास असे होत आहेत तर ते सुद्धा आपण आजार फक्त शारीरिकरित्या नाही तर मानसिक आणि शारीरिक स्थिती लक्षात घेऊन आपण बऱ्यापैकी तुमच्या आजारावरती एक इलाज करू शकतो. तर तुम्ही नक्कीच नम्मा होमिओपॅथीच्या जवळच्या शाखेला व्हिजिट करा. निश्चय. आपण आता जाणून घेतलं की थायरॉईड सारख्या समस्येवरती संपूर्णतः आपल्याला मात करता येणं शक्य आहे. फक्त त्यासाठी आपल्याला नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांची कास धरायचे आणि या ठिकाणी असणाऱ्या इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशनच्या औषधांनी आपण कायमस्वरूपी हायपरथायरॉईड सारखी समस्या असो किंवा हायपरथायरॉइडिझम असो, कोणत्याही प्रकारचा हार्मोनल इम्बॅलन्स असो, PCOD सारखी समस्या असो, आपण ह्या सर्व समस्यांवरती मात करू शकता. फक्त त्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात हा नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ज्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. मुंबईमध्ये दादर आहे, पुणे आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, औरंगाबाद आणि नागपूर सर्वत्र सेवा मिळणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण आता हार्मोनल इम्बॅलन्स विषयी बोललो, पण दुसरी एक समस्या जी आपल्याला दिसते गेल्या काही वर्षात बळवलेली आहे ती स्त्री पुरुष वंध्यत्वाची समस्या समसमान आहे आणि त्यामुळे बऱ्याच नवविवाहित जोडप्यांना आता अपत्यप्राप्तीचा आनंद मिळू शकत नाही आणि वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण ह्यामध्ये आपल्याला करणं आवश्यक असतं. पण त्याचबरोबरीने एक महत्त्वाचं जे दिसतं आहे ते आहे की ह्या सर्व जे कपल आहेत, जी वंध्यत्व पीडित जोडपी आहेत, ते बऱ्याचदा मानसिक त्रासाला सुद्धा बऱ्याचदा सामोरे जावं लागत असतं आणि बऱ्याचदा रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण अपत्यप्राप्ती होत नसते. तर अशा जोडप्यांसाठी आपण काय करू शकतो नम्मामध्ये, काय सांगता येईल? स्त्री समस्या असो किंवा पुरुषांमधल्या समस्या असो, स्त्रियांमध्ये जर आपण इन्फर्टिलिटीचे कारण बघायला गेलो तर PCOD ही एक समस्या आहेच. थायरॉईडबद्दल तर आपण आता बोललोय, तर थायरॉईड सुद्धा हा एक समस्या असू शकतो किंवा आपण म्हणू शकतो की गर्भाशयाच्या गाठी, युटेराइन फायब्रॉइड्स वगैरे आहे, ॲडेनोमायोसिस सारख्या केसेस बघायला मिळतात. कधी कधी गर्भपिशवीची कार्यक्षमता कमी होते किंवा त्याला आपण सर्वायकल इनकॉम्पिटन्सी सारखे पण इश्यूज आपल्याला बघायला मिळतात किंवा गर्भपिशवीचा कॅन्सर सारख्या समस्या असतात. म्हणजे अशा एक नाही तर अनेक समस्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड असू शकतात. कधी कधी हॉर्मोनल इम्बॅलन्स यासुद्धा गोष्टींमुळे होऊ शकतं. डायबेटिक किंवा तुमचं डायबेटिकनुसार पण तुम्हाला कधी कधी इन्फर्टिलिटी
इन्फर्टिलिटीचे इश्यूज बघायला मिळतात. जर पुरुषांमध्ये आपण बघायला गेलो तर पुरुषांमध्ये सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक कारण हे पण एक खूप महत्त्वाचं कारण आहे इन्फर्टिलिटी येण्यासाठी, की ज्यामुळे तुम्हाला सेक्शुअल प्रॉब्लेम चालू होतात. जसं की इरेक्टाईल डिस्फंक्शन, सेक्शुअल इम्पोटन्सी आहे किंवा तुमचं शुक्राणूंची कमतरता आहे, तुमचं स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस म्हणजे शुक्राणू बनण्याची प्रोसेस तुमची व्यवस्थित नाही आहे. आणि पुरुषांच्या अशाच प्रकारच्या अतिसेवनामुळे किंवा चुकीच्या व्यसनांमुळे पण तुम्हाला इन्फर्टिलिटीच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमच्या शुक्राणूंच्या संख्येवरती परिणाम होऊ शकतो. सो अशा प्रकारच्या एक नाही तर अनेक कारणांवरती आपण नम्मा होमिओपॅथीद्वारे खूप चांगल्या पद्धतीने उपचार करू शकतो. माझं नाव आरती समीर सुर्वे, वय 33. माझा आजार होता पिसिओडी वंध्यत्व. किती वर्षापासून म्हणजे 7 वर्ष झाली लग्नाला. मूल होत नव्हतं. टीव्हीवर जाहिरात बघितली, नवमहोमिओपॅथीची जाहिरात वाचली. मग त्यांनी थोडं ट्रीटमेंट औषध पाणी चालू केलं. मग त्यांच्या पण थोडं फरक पडलं. मग गुंडूस प्रेग्नन्सीची गुंडूस भेटली. त्याच्यानंतर मग मुलगी झाली. वजन तिचं 3 किलो. मग मॅडमचे खूप डॉक्टर नम्मा होमिओपॅथीचं खूप खूप आभार आहे त्यांना आणि त्यांच्या सगळ्या टीमला मी खूप खूप आभार धन्यवाद करतो. आपण आत्ता जाणून घेतलं मॅडमकडनं की कशा रीतीने पुरुषांमध्ये आणि त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये विविध कारणांमुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. पण ह्या सर्व समस्यांचं निराकरण हे नम्मा होमिओपॅथीमध्ये होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरुषांच्या लैंगिक समस्या ज्या आहेत, ज्या कदाचित मानसिक ताणतणावाशी ह्या निगडीत असू शकतात, आणि ह्या सर्व समस्यांचं निराकरण हे आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये होणार आहेच. पण ह्याच बरोबरीने आपल्याला जर का अपत्यप्राप्तीचा आनंद हवा असेल, आपल्याला मूल होण्याचा, बाळ होण्याचा आनंद हवा असेल, आपल्याला वंध्यत्वावरती मात करायची असेल, तर जरूर आपण त्यासाठी नम्मा होमिओपॅथीची कास धरा. या ठिकाणी आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे नम्मा होमिओपॅथीचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि पुन्हा एकदा अपत्यप्राप्तीचा, बाळ होण्याचा आनंद मिळवू शकता. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण आता जाणून घेतलं विविध प्रकारची कारणं जी वंध्यत्वाशी निगडीत आहेत आणि त्यामुळे विविध कारणांनी ही जी वंध्यत्वाची समस्या निर्माण होते ती अर्थातच आपण दूर करू शकतो. अर्थात हे करत असताना जी आपली औषध प्रणाली आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन मेडिसिन हे कशा रीतीने काम करते आम्हाला सांगा. आणि विशेष करून मानसिक ताणतणाव हे आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेले आढळतात. अँझायटी, डिप्रेशनसारख्या समस्या ही बहुतांशी लोकांना भेडसावत असते. काय सांगता येईल? नम्मा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन उपचार पद्धतीद्वारे आपण काय करतोय की रुग्णाची एक मानसिक शारीरिक स्थिती तर समजून घेतोय, आजाराचं मूळ कारण पण समजून घेतोय, पण त्यासोबत जर वंध्यत्व आहे किंवा थायरॉइड आहे, पीसीओडीच्या समस्या आहेत, हे सर्व ज्या गोष्टी आहेत हे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे झालेल्या गोष्टी आहे. तर आपल्याला सर्वात पहिले तर त्यांचा हॉर्मोनल ॲक्सेस जो आहे तो व्यवस्थित करणं गरजेचं आहे. शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची इम्युनिटी पॉवर जी आहे ती व्यवस्थित बॅलन्स असणं फार आवश्यक आहे. या व्यतिरिक्त सर्क्युलेशन पण इम्प्रूव्ह करणं फार गरजेचं असतं, कारण की शरीरामध्ये जर कुठला पण अवयव, कुठली पण गोष्ट तुम्हाला हेल्दी ठेवायची असेल तर रक्तप्रवाह त्या जागेवरती जाऊन त्या गोष्टीला हेल्दी ठेवू शकतो. कारण की रक्तामध्ये ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनला आपण प्राणवायू म्हणतो. प्रत्येक गोष्टीला जगवून ठेवण्याची क्षमता त्यामध्ये आहे. म्हणून सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करणं, हॉर्मोनल इम्बॅलन्स इम्प्रूव्ह व्यवस्थित करणं, इम्युनिटी पॉवर इम्प्रूव्ह करणं, त्याआधी आपल्याला डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस पण करणं फार गरजेचं असतं. यामुळे काय होईल की तुमच्या फक्त हॉर्मोनल इम्बॅलन्सच नाही तर शरीरामध्ये कुठल्या पण गोष्टीमध्ये जर बिघाड झालेला असेल तर नम्मा होमिओपॅथीच्या उपचारादरम्यान तुम्ही फक्त एका आजारासाठी जरी आलेत पण दुसरे आजार सुद्धा आपण त्याच्यामध्ये कव्हर अप करून पेशंटच्या मानसिक शारीरिक स्थितीचा अभ्यास करून आरामशीर त्याला पण आराम देऊ शकतो. येस, मला वाटतं एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला तर डॉक्टर रीना वाडे मॅडमनी की कशा रीतीने आजार आपल्याला एक असला तरी सुद्धा ज्या विविध समस्या आहेत त्यांचं एकत्रित निराकरण हे आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये शक्य आहे. आणि त्यासाठी जरूर नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांची कास धरा आणि कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो स्क्रीनवरती बघतात नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. डॉक्टर रीना वाडे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जसं हार्मोनल इम्बॅलन्स आहेच, मग पीसीओडी असो, थायरॉइड असो किंवा वंध्यत्वाची समस्या असो, पण ह्या अनुषंगाने इतरही आजार बरेचदा आपल्याला रुग्णांमध्ये दिसतात ज्याच्यामध्ये लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी झालं, डायबिटीसची समस्या आली किंवा काही स्त्रियांना लवकर हायपरटेन्शन, ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. तर ह्या सर्व समस्यांचं निराकरण एकत्रितपणे एका छताखाली होणार आहे नम्मा होमिओपॅथीमध्ये. एवढंच नव्हे तर जीवनशैलीमध्ये उद्भवणारे विविध आजार ज्याच्यामध्ये
मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डायबिटीस, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज, ओबेसिटी हे झालंच, पण ह्याच अनुषंगाने इतरही आजार ज्याच्यामध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी आहे, मानपाट कंबरदुखी आहे किंवा त्याच अनुषंगाने खास करून त्वचा रोग आहेत ज्याच्यामध्ये सोरायसिस, विटिलिगो, एक्झिमासारखे आजार आहेत, खास करून नायटा आहे किंवा श्वसन विकार आहेत, दमास्थाम, ॲलर्जीसारखे प्रकार आहेत, करोनानंतर उद्भवणारे विविध प्रकारच्या समस्या किंवा आजार आहेत, ह्या सर्वांचं निराकरण हे एकत्रितपणे एका छताखाली शक्य आहे नम्मा होमिओपॅथीमध्ये. ह्याच अनुषंगाने विविध स्वरूपाचे पोटविकार, ॲसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता किंवा पाईल्स फिशर सारखे आजार झाले, खास करून व्हेरिकोज वेन सारखी जी समस्या आहे त्यासाठी ठोस उपचार आपल्याला आज नम्मा होमिओपॅथीमध्ये मिळणार आहेत. बालकांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी वरदान स्वरूपाचे उपचार आहेत नम्मा होमिओपॅथीचे असं म्हणायला हरकत नाही, कारण या ठिकाणी आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवून आपल्याला या ठिकाणी उपचार मिळणार आहेत जे अतिशय सुरक्षित आणि आरोग्यदायी स्वरूपाचे आहेत. त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घ्या. मॅडम, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.